महाकाय डोंगराच्या आत दडलेलं 200 वर्ष जुनं गाव, 200 कुटुंब प्रचंड दहशतीत, कारण पण धक्कादायक. चौबाजूंनी महाकाय डोंगराच्या कुशीत बीड जिल्ह्यातील कपिलदारवाडी गाव. एरवी निर्धास्तपणे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या ग्रामस्थांना पावसाळ्यात मात्र धास्ती लागून असते. गेल्या अनेक वर्षापासून घरासह रस्त्यांना तडे गेलेत, पण जिल्हा प्रशासन मात्र पूर्णतः उदासीन आहे. यंदा पावसानं जर रौद्र रूप धारण केलं तर हे गावही रायगडाच्या माळींसारखं मातीखाली गाडलं जाईल अशी भीती ग्रामस्थांना सतत सतावत आहे. इथली 200 कुटुंब सध्या भयग्रस्त झाली आहेत. एकाही ग्रामस्थाला रात्री झोप लागत नाही. ही भीती मात्र त्यांच्या मनात सतत असते, कारण गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे गावातला रस्ता 5 फूट खचला होता. घराच्या भिंतींना तडे गेले होते आणि एका रात्रीत गावचा संपर्क तुटला. तेव्हा स्थानिक प्रशासनाने केवळ एक मंदिर या लोकांना आसरा म्हणून दिलं. पुनर्वसन करू अशी पोकळ घोषणा झाली. प्रशासन पुढे जाऊन कुठलंही पाऊल टाकत नसल्याने 4 महिन्यांनी ग्रामस्थ पुन्हा गावात परतले. आता पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं सध्या ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. कपिलदार वाडीतले ग्रामस्थ आजही शेतीवर आणि पशुधनावरच आपले उपजीविका चालवतात. जर पुन्हा काही आपत्ती आली तर शेतीच्या जनावरांचं काय होणार, हा गंभीर प्रश्न त्यांना सतावतोय. काही दिवसापूर्वी पुनर्वसनासाठी 19 कोटी रुपये मंजूर झाल्याची फक्त घोषणा झाली, पण जमिनीवर एकही वीट हल्ली नाही. कारण आम्ही आज त्याच गावात आहोत. आमच्या गावामध्ये आणखीन पाऊस चालू नाही झाला म्हणून जरा बरे. जर आता गेल्या वर्षी सारखा जर पाऊस चालू झाला तर आम्हाला कुठं राहावा आणि कुठं थांबावा ह्याची सुद्धा भीती जास्त निर्माण झालेली. आणि हे वर आणखीन सुद्धा थोडं ह्या 4 दिवसात थोडी आमचं हे खाली खाचलेलं आहे. आणखीन आता आम्ही हे जर पाऊस चालू झाल्याच्या नंतर हे कुठं आमची सोय करावं ह्या सरकारने ते आम्हाला काहीतरी ह्यानी सांगून द्यावा. पुनर्वसन म्हणतात ना, मग ह्यानी आमचं तात्काळ लवकर पुनर्वसन करून द्यावा म्हणून ते मंजूर झालेत म्हणून त्याचं आणखीन काहीच चालू नाही ना. नुसतं त्यांनी आम्हाला सांगून दिलं की हे मंजूर झालेत, मग त्यांनी तातडीनं आमचं लवकरचे लवकर वरी काहीतरी काम चालू करावं, त्याचं काहीतरी करून दाखवा ना. का आमचं गाव खाली गेल्यावर हे करणार आहेत का? ह्यांनी काय करायला पाहिजे, ह्यांनी करून द्यायला पाहिजे ना. इथं सरकारी अधिकारी कोणी आले नाही तर तेव्हापासून नुसते एकदा येऊन गेले मीडियावाले, हे 1-2 वेळेस आले त्यावेळेस बी. त्या वेळेसापासून डबल कुणी सुद्धा ह्या गावाला आलेलं नाही. नुसतं तिथून आले नुसते गेले. आम्हाला कपिलदार मध्ये जागा दाखवून दिली त्यांनी, इथं तुम्ही राहा. आता ह्या वर्षी कुणी आलेत का बघायला? हे तुम्ही पाऊस आला तर कुठं राहणार आहे, कुठं तुमची सोय लागणार आहे, लेकरा बाळाचं काय होणार आहे, त्याचा विचार कुणी केलाय का? नुसतं गेल्यावर सगळे ह्याच्या पुढे सगळे गेल्यावर गाव आमचं खाली गेल्यावर करणार आहेत का हे? इथं पक्के घर किती आणि कच्चे घर किती? पक्के घरे किती काही थोडे फारच पक्के घर आहेत, नाही तर सगळे कच्चेच घर आहेत. काय सगळे काम करून मजुरी करून लोक जागणारे लोक जास्त आहेत इथं. सगळे शेतकरीच आहेत ना, कोण आहे करणारे? काय म्हणले, सगळे शेतकरीच आहेत. सगळे शेतकरी वर्ग इथं, नोकरीवाला माणूस नाही. आणि थोडेफार 4-2 घर 10-5 घर आहेत बांधलेले सिमेंट मध्ये. ते सगळे कच्चे घर आहेत. बांधकामाचे बजेट पडलंय म्हणते, शासन सांगते बजेट पडलंय म्हणून. पण आपलं एवढंच की तातडीने आमचं म्हणणं आहे की काम चालू करावा. बरं, मला हे विचारायचं, आता पण खचतंय का डोंगर? हा, आता सध्या खचायला चालू झाला. 4 दिवसात खचलंय खाली. आता बी तुम्हाला दाखवतो आम्ही तिथं खचलंय का नाही म्हणून. आता बी थोडं थोडं खाली जायला चालू आहे. जर आता पाऊस झाला ना तर हे जास्त खाली जाणार आहे. अर्धा इंच थोडं डोंगरच खाली जातो. हा, डोंगरच खाली जातोय. असं खाली खाली चाललंय हे. आणि एखाद्या जर पाऊस जर जास्त झाला ते पूर्ण गाव माळीन गावासारखं होऊ शकतंय. मग ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे शासनाने, का गाव गेल्यावर घेणार आहेत का हे? ह्यानी करून द्यायला पाहिजे ना, काहीतरी निर्णय लावून द्यायला पाहिजे. गेल्या वर्षभरापासून इथली एकही म्हणजे एसटी बंद आहे आणि गावची शाळा दुसऱ्या गावात हद्दीत सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभर प्रशासन काय करत होतं, हा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. आता कपिलदार वाडी समोरचा प्रश्न केवळ पुनर्वसनाचा नाही, तर तो थेट जीवनाच्या सुरक्षेचा आहे. एका बाजूला भूस्खलनाचा वाढता धोका, दुसऱ्या बाजूला प्रशासनाची संत गती. अशा कात्रीत हे 200 कुटुंब अडकले आहेत. यंदाच्या प्रत्येक पावसाच्या सरीबरोबर त्यांच्या मनात भीतीचं सावट अधिक गडद होत चाललं आहे. एखादी मोठी जर दुर्घटना घडल्यानंतर मदतीचे हात पुढे येणार का, ही प्रशासनाची जबाबदारी नाही का, अशा प्रकारचे प्रश्न गावातील लोक आणि बीडमधील जनता विचारत आहे. तर ही वेळ येण्याआधी जर संकट टाळलं, हीच खरी कसोटी प्रशासनाची राहील. त्यामुळे आणखीन एका माळींचं पुनरावृत्ती होण्याआधी कपिलदार वाडीतील या कुटुंबांना सुरक्षित आश्रय, ठोस पुनर्वसन आणि तातडीचं संरक्षण
मिळणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.